नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे शहरातील ऐतिहासिक बनेश्वर मंदिर येथे अक्षय तृतीयेनिमित्त नेत्रदीपक असा चंदनउटी सोहळा संपन्न झाला. विरोधी पक्षनेते संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन व मित्रपरिवार तसेच श्री बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. गेली 26 वर्ष अखंडितपणे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे संतोष भेगडे यांनी सांगितले. सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेकडो भाविकांच्या हस्ते चंदनउटी सोहळा संपन्न झाला. सायंकाळी 7:30 वाजता अंजली राजे दाभाडे सरकार, वृषाली राजे दाभाडे सरकार, सत्यशील राजे दाभाडे सरकार, सत्येंद्र राजे दाभाडे सरकार, यज्ञसेनी राजे दाभाडे सरकार, दिव्यलेखा राजे दाभाडे सरकार, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, गटनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका संगीता खळदे, भारती धोत्रे, आशा भेगडे, शैलजा काळोखे, शोभा परदेशी, मनीषा म्हाळसकर, अश्विनी शेळके, सोनाली दरेकर, उद्योजक शंकर भेगडे, कल्पेश भगत यांच्यासह राहुल पारगे, सविता मंचरे, सुजाता कुलत, अमित भसे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. शेकडो भाविकांनी उपस्थित राहून मनोभावे आरतीचा लाभ घेतला. उपस्थित सर्व भाविकांसाठी संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन व मित्रपरिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 7 ते पहाटे 2 वाजेपर्यंत एकतारी भजन सोहळा संपन्न झाला. यामध्ये सहभागी भजनी मंडळास प्रत्येकी 3 भजन गाण्याची संधी देण्यात आली. या संपूर्ण सोहळ्यासाठी उज्जैन येथून महंत उपस्थित राहिले होते. या महंतांनी या सोहळ्यास शुभेच्छा देत अक्षय तृतीयेचे महत्त्व विशद केले. या चंदन उटी सोहळ्याने सबंध परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. बनेश्वर मंदिराचे महादेवाचे 26व्या वर्षाचे वर्धापन आहे. अतिशय सुंदर रीतीने इथले लोक सगळे साजरे करतात. तर एक अभिमानाची गोष्ट आहे. दाभाडे यांनी बांधलेलं हे महादेवाचं मंदिर हे बनात असल्यामुळं त्याला बनेश्वर हे नाव पडलेलं आहे. आणि गेले 26 वर्ष या देवळामध्ये चंदनउटी सोहळा होतोय. आजही ह्या बनेश्वर सेवा मंडळातर्फे आणि संतोष भेगड्यांच्या तर्फे हा चंदनउटी सोहळा झालेला आहे. हजारोनं इथं भक्तगण आलेले आहेत आणि त्यामुळं आम्हाला फार आनंद वाटतो आहे. तसेच जे महंत आलेले आहेत त्यांचाही आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. बाहेर आज प्रसादाचं फार मोठं आयोजन केलेलं आहे. उमाबाई दाभाडेंच्या तळेगाव शहरामध्ये आज चंदनउटी सोहळा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित संपूर्ण दाभाडे सरकार परिवार, त्याचबरोबर आमचे नेते बबनराव भेगडे साहेब, विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, उपस्थित सर्व नगरसेविका आणि सर्व भाविक मंडळी. अक्षय तृतीयेचा मुहूर्त असा आहे की ह्या दिवशी जे काम करतो आपण त्याचा कधी क्षय होत नाही, ते कायम अक्षय राहतं. म्हणून सर्वप्रथम आपण देवाची प्रार्थना करतो, त्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो आणि हा दिवस वर्षभर आपल्याला असाच जाऊ अशी आपण इच्छा प्रकट करतो. आज या ठिकाणी चंदनउटी सोहळ्यानिमित्त उज्जैनवरून संत पंत महंत आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आज चंदनउटी सोहळा संपूर्णपणे पार पडलेला आहे. भरगतचा कार्यक्रम आज या ठिकाणी सकाळपासून ते दुसऱ्या 2 वाजेपर्यंत ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाचं श्रेय नक्कीच आपले विरोधी पक्षनेते संतोष भाऊ भेगडे यांना जात आहे की त्यांनी या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व कुटुंब गेले 26 वर्ष त्यांचं कुटुंब आणि त्यांचे सहकारी
हा चंदनवटी सोहळा साजरा करत आहेत. मला असं वाटतं की संतोष भाऊंनी हे असे महादेवाला चंदनवटी सोहळा साजरा करून नक्कीच प्रसन्न केले, म्हणून त्यांना राजकारणातही यश आले आणि व्यवसायामध्ये यश आलं. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते की इथून पुढे त्यांच्या हातून असंच चंदनवटी सोहळे साजरे व्हावेत आणि भविष्यात त्यांनाही संपूर्ण राजकारणात व्यवसायात यश येवो ही शुभेच्छा देते आणि संपूर्ण तळेगावातील नागरिकांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. आज अक्षय तृतीयेच्या निमित्त गेले 26 वर्षे संतोष भाऊ भेगडे हे इथं चंदनवटीचा कार्यक्रम घेत असतात. हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि ह्याचा सर्वांना दर्शनाचा लाभ फक्त संतोष भाऊ भेगडे यांच्यामुळे मिळतो. दर सोमवारी पण त्यांची आरती खूप छान प्रकारे असते आणि खूप सजावट छान असती. परत महाप्रसाद असतो आणि तसेच दाभाडे सरकार यांचंही खूप म्हणजे योगदान आहे आम्हाला म्हणजे ह्या मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी वगैरे. आजही त्यांनी उज्जैनवरून सर्व महाराज बोलवलेले आहेत, त्यांचंही आम्हाला संतोष भाऊ भेगडे यांच्यामुळे दर्शन करायचा लाभ मिळाला. त्याबद्दल मी संतोष भाऊंनाही शुभेच्छा देते आणि सर्व नागरिकांनाही अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.